नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे प्रॉपर्टीतला वाटा. कथा डॉक्टर लता अग्निहोत्री. आमच्या लहानपणी आई नेहमी म्हणायची, मुलींची काळजी नाही वाटत, पण त्यांच्या बाबतीत काय घडेल याचीच भीती आणि काळजी वाटते. खरंच किती सार्थ होते तिचे शब्द. आज मला त्या शब्दाचा अर्थ पुरेपूर कळतोय. प्रचिती येते. आईला माझ्या भविष्यातल्या परिस्थितीची कल्पना होती का? एक नाही 3 मुली होत्या तिला. म्हणूनच काळजी करायची ती. आधी शिक्षण, मग लग्न. वृंदा म्हणजे मी सर्वात लहान होते. आईला काळजीत बघितली की बाबा म्हणायचे, कशाला विनाकारण स्वतःला त्रास करून घेतेस? अगं, प्रत्येकजण आपलं नशीब घेऊन येतो. पुरे तुम्हाला काय माहीत मला काय ऐकावं लागतं ते. बायकांमध्ये बसलं की पहिला प्रश्न, किती मुलं आहेत तुम्हाला? जेव्हा मी सांगते 3 मुली 1 मुलगा, तेव्हा त्यांचे चेहरे असे होतात की काय सांगू. मग एकेकीचे कमेंट सुरू होतात. हल्लीच्या काळात 1 मूल वाढवायचं म्हणजे किती सायसा पडतात. तुम्हाला तर 4 मुलं आहेत. दुसरी म्हणते 3 मुली म्हणजे खूप टेन्शन असेल ना हो तुम्हाला? बाबा मध्येच तिला अडवायचे, अगं हे टेन्शन त्या बायकांना येतंय, तू असल्या बायकांच्यात बसतच जाऊ नकोस. आता पुन्हा कुणी म्हटलं काही तर सरळ त्यांना म्हणायचं, आमच्या मुली आहेत, आम्ही त्यांना सांभाळतोय, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बाबा गमतीदार गोष्टी करून आईला शांत करायचे. पण आईची काळजी ही खरीच होती. कारण वंश चालवणारा कुळाचा दीपक तर पहिलाच होता. त्यानंतर आम्ही 3 बहिणी, कृष्णा, मृदुला आणि वृंदा पाठोपाठ घरात आलो. बाबा विद्युत विभागात मोठ्या पदावर होते, त्यामुळे आर्थिक अडचणी नव्हत्या. घरात मी सर्वात लहान असल्यामुळे सर्वांची लाडकी होते. त्या लाडाकोडानंच माझा स्वभाव थोडा हट्टीही झाला होता. कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करणं हा मला माझा अधिकार वाटायचा. माझा हट्ट पूर्णही केला जायचा. म्हणजे ताई किंवा दादांची एखादी गोष्ट मला आवडली तर मी रडत रडत आई किंवा बाबांकडे जाऊन हट्ट धरायची की त्या वस्तू मला हव्यात. मग आई पटकन दादाला किंवा ताईला म्हणायची, अरे ती लहान आहे, का तिला रडवता? घेऊ देत ना तिला काय हवंय ते. अशी कशी तुम्ही थोरली भावंड? बाबांनी आम्हा सर्वांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं. अमृतदादाला बिझनेसमध्ये रुची होती आणि गतीही होती, त्यामुळे त्यानं MBA करून व्यवसायात जम बसवला. कृष्णा आणि मृदुलाची लग्न चांगली स्थळं बघून करून दिली. अमृतदादाचंही लग्न झालं. शहराच्या बरवस्तीत भलमोठं बंगलेवजा घर बांधलं गेलं. आता घरात दादा, वहिनी, आई आणि बाबा, मी एवढीच माणसं होतो. आम्हा बहिणीवर बाबांचा फार जीव होता. 2 बहिणी लग्न होऊन गेल्यामुळे बाबांना त्यांची फार आठवण यायची. ते म्हणायचे, वृंदाचं लग्न मी घाईनं नाही करणार. अमृतची मुलं बाळं घरात आल्यावर मग हिला सासरी पाठवेन. सगळं कसं छान चाललेलं आणि एका अपघातात बाबांचा आकस्मिक मृत्यू झाला. आई आणि मी, आमचं तर फारच मोठं नुकसान झालं होतं. बाकी सर्वांची लग्न झाली होती, पण माझं स्वप्न अजून कोवळीच होती. बाबा माझं लग्न थाटात करणार होते, पण आता बाबा नाहीत म्हटल्यावर काय होणार? लाडाकोडात वाढलेली मी एकाएकी घरातल्यांवरच ओझं बनून गेले. बाबांनी आर्थिक नियोजन अत्यंत कठोरपणे केलं होतं, त्यामुळे आर्थिक काळजी तशी नव्हती. पण वडील असणं आणि वडील नसणं या 2 स्थितीमध्ये आकाश पाताळ एवढं अंतर असतं. घरातलं वातावरण आता मोकळं वाटत नसे. एक प्रकारचा कोंदटपणा वाटायचा. बिझनेसच्या निमित्तानं दादाला खूपदा इकडे तिकडे जावं लागे. अशाच एका भेटीत त्याला वरून भेटला. उमदा होतकरू सज्जन मुलगा म्हणून तो त्याच्या मनात भरला.
वरुणला वडील नव्हते. आई व तो एवढंच कुटुंब होतं. आईला तर अगदी गंगेत घोडं न्हालं असं वाटलं. वरुणचा स्वतःचा व्यवसाय होता. घरात आम्ही 3च माणसं होतो. सचोटीनं वागून खूप कष्ट करून वरुणनं धंदा छान वाढवला होता. मी जणू फुलांच्या राशीवरून चालत होते. लग्नाला 2 वर्षे होऊन गेली. लहानगा प्रियांश आल्यावर तर सुखाचा पेला काठोकाठ भरला होता. काळ भराभर सरकत होता. बाबांच्या मृत्यूचं दुःख आता पुसट व्हायला लागलं होतं. पण हल्लीवरून रोज पाय दुखत असल्याची तक्रार करायची. सुरुवातीला वाटलं दगदग फार होते, विश्रांती कमी पडते, त्यामुळे पाय दुखत असतील. स्वतःचं घर बांधायचं म्हणून वरुणनं बँकेतून लोन घेतलं होतं. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.